नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण उरलेल्या भातापासून किंवा जो जास्तीचा भात घरी बनवला जातो त्यापासून मस्त अशा 2 रेसिपीज बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. पहिली रेसिपी सुरू करूया. तर इथे मी 1 वाटी भात घेतला आहे. हा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर पेस्ट करताना इथे मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि लागलं तर मी वाटताना आणखी पाणी घालेन. तर ही पेस्ट करताना मी आणखी पाव वाटी पाणी घातलं, म्हणजे पाऊण वाटी पाणी घालून ही मी पेस्ट तयार करून घेतली. आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची. ही सगळी पेस्ट मी या बाउलमध्ये काढून घेतली. आता इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. हे मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित असं एकजीव केल्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचे. दही ऑप्शनल आहे, नसेल घरी तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला. यानंतर इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतला आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. इथे आता मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये किसलेला गाजर किंवा थोडासा स्वीट कॉर्नसुद्धा घालू शकता. यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि इथे आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आणि हे आपल्याला घट्टसरच पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे सगळं असं मी पीठ तयार करून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे असं घट्ट हवं आहे आपल्याला. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्यातला जो रवा आहे तो छान फुलेल. तर इथे पहा साधारण 15 मिनटं झालेत आणि हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे आणि आता अगदी परफेक्ट आहे. असंच आपल्याला हवं आहे. आता यापासून आपण पॅनकेक बनवणार आहोत. तर त्याआधी हे आधी छान 2 मिनटं असं छान फेटून घ्यायचं, म्हणजे रवा आणि जो आपण भाताची पेस्ट केली ते छान एकजीव होईल. यानंतर इथे आता गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे. आता 2 चमचे पीठ सेंटरला घालते. थोडंसं याला पसरवून घ्यायचं आणि आता मीडियम फ्लेमवरती याला खालच्या बाजूने आपण भाजून घेऊया. तर पहा खालून ब्राऊन दिसायला लागलं आहे. उलटून घेऊया. मस्त ब्राऊन रंग आला आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. दोन्ही बाजूने हे छान मस्त असं खरपूस करून घेतलं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर इथे आपले हे पॅनकेक तयार आहेत. अगदी झटपट हे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. तर ही आपली पहिली रेसिपी तयार आहे. आता बनवूया आपली दुसरी रेसिपी. तर यासाठी इथे मी 1 कप भात घेतला आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर इथे आता मी आलं घेतलं आहे. आलं किसून घेतलं आहे. यानंतर लसूणही किसून घेतला आहे मी. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता चिरून घातल्यावरती त्याचा स्वाद खूप मस्त येतो. यानंतर इथे पाव चमचा गरम मसाला घातला. अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. अर्धा चमचा चाट मसाला घातला. चाट मसाला नसेल तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस घालू शकता. पाव चमचा हळद घातली. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर पाव चमचा जिरं घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं.
यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घातली मी इथे। आता इथे पाव कप बेसन घालायचं आहे, म्हणजे भाताला बाइंडिंग छान येईल। आणि पाव कप इथे तांदळाचं पीठ घालते, तर तांदळाच्या पिठामुळे एक्स्ट्रा कुरकुरीत होईल आपली रेसिपी। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये पाणी घालू। भातामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, तर आधी आपण हे मिक्स करूया आणि नंतर इथे आता थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे पहा हे सगळं मी एकजीव करून घेतलं, गोळा तयार करून घेतला। याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा याला मळून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। आता इथे हाताला मी तेल लावून घेतलं। आता याच्या छोट्या आपण टिक्क्या बनवणार आहोत। जसा तुम्हाला आकार आवडत असेल तसा तुम्ही याला देऊ शकता। मी याला असं थोडंसं लांबट शेप देते। तर हे असे सगळ्या टिक्क्या मी तयार करून घेतल्यात। तर याला आज आपण डीप फ्राय करणार आहोत, तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता। तर आता या टिक्क्या आपण फ्राय करून घेऊया। तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये या टिक्क्या सोडायच्या आहेत। गॅसची फ्लेम मंद करून मस्त फ्राय करून घ्यायचं लो फ्लेमवरती। या टिक्क्या खूपच कुरकुरीत होतात। यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलं, त्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोहे मिक्सरला बारीक करून ते वापरले तरी चालेल। तर हे आता आपण ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेऊया। तर पाहू शकता मस्त रंग आलाय। भात तर शिजलेलाच आहे, त्यामुळे या टिक्क्या फ्राय करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही। अगदी झटपट ही रेसिपी होते आणि चवीला तर खूपच छान लागते। तर इथे पहा मस्त ब्राऊन झाल्या त्या टिक्क्या आपण काढून घेऊया। याच्यातलं तेल निथळून या टिक्क्या काढून घ्यायच्या। इथे आता सगळ्या टिक्क्या मी फ्राय करून घेतल्यात। तुम्ही इथे पाहू शकता बाहेरून अगदी या टिक्क्या क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात। मी तुम्हाला एक टिक्की इथे तोडून दाखवते। दिसायलाही किती मस्त दिसतात या टिक्क्या आणि कुणाला सांगूनही कळणार नाही की तुम्ही हे भातापासून बनवल्यात, इतक्या छान लागतात। तर आजच्या ह्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडल्या असतील व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।